लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। भूषणगडावर राजमुद्रा लोकार्पण सोहळा उत्साहात। स्वराज्य ही केवळ इतिहासातील संकल्पना नाही, तर ती प्रत्येकाच्या मनातील स्वाभिमानाची जाणीव आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य, दूरदृष्टी, कौशल्य, संघटन कौशल्य आणि न्यायनिष्ठा यांचा आदर्श घालून दिला आहे। खटाव तालुक्यातील ऐतिहासिक भूषणगड येथे शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत राजमुद्रा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात पार पडला। सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सह्याद्री प्रतिष्ठान सातारा विभाग व सह्याद्री प्रतिष्ठान स्मार्ट सिटी पुणे यांच्या संयुक्त सहभागातून हा भव्य सोहळा पार पडला। गड संवर्धनाच्या कामात सहकार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। गडावर श्री हरणाई देवीचं जागृत देवस्थान असल्यामुळे गडावर भाविकांची नेहमी वर्दळ असते। ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून या स्थळाला ब वर्ग दर्जा मिळवून सर्व सोयी सुविधा तसेच गड किल्ले संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असून गडावर पूर्वरत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातील असा विश्वास भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी यावेळी व्यक्त केला। कार्यक्रमास वडगाव जयराम स्वामी मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, सह्याद्री प्रतिष्ठान संस्थापक श्रमिक गोजम गुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सीएम पाटील, पंचायत समिती सदस्या प्रगती कोकाटे पाटील, पत्रकार दीपक प्रभावळकर, राष्ट्रीय स्वयंसंघाचे गोपीनाथ कुलकर्णी, वैभव डुबल, शिवस्वराज्य समिती सदस्य सुदाम गायकवाड, हरणाई देवस्थान ट्रस्टचे धोंडीराम जगताप, युवा नेते महेश पाटील, युवा नेते प्रज्वल घोरपडे, माननीय उपसरपंच विलास शिंदे, युवा नेते सुहास सरनोबत, दादासाहेब सरनोबत, ग्रामपंचायत सदस्य किरण डोईफोडे, माजी उपसरपंच सुहास फडतेरे, राजू घोडके, स्वप्नील थोरात, मदने गुरुजी, अमोल देशमाने तसेच विविध मान्यवर व सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।